पुणे के दीनानाथ मंगेशकर अस्पताल पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आरोप है कि एक गर्भवती महिला को इलाज से पहले 10 लाख रुपए जमा करने की शर्त रखी गई थी, जिसके कारण समय पर इलाज न मिलने से उसकी मौत हो गई। खास बात यह है कि उक्त महिला भाजपा विधायक अमित गोरखे के पीए सुशांत भिसे की पत्नी थी। इसके बावजूद अस्पताल प्रशासन ने समय रहते उपचार नहीं किया। बताया गया है कि महिला गर्भवती थी और उसके पेट में जुड़वा बच्चे थे। पैसे नहीं भरने के कारण इलाज न किए जाने पर महिला की मृत्यु हो गई, जिसके चलते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से दीनानाथ मंगेशकर अस्पताल के बाहर सौदार आंदोलन किया गया। इस दौरान अस्पताल प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की गई और कड़ी नाराजगी जताई गई। साथ ही प्रतीकात्मक रूप से अस्पताल को चिल्लर छोटे सिक्के भी दिए गए। आमच्या मागण्या बऱ्याचशा आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे त्या महिला भगिनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर कांगणे, डॉक्टर कैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। ही चिल्लर कारण की आता मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे, त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेणं नाही, त्यामुळे ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आता तरी हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत, हे भीक बघून स्वीकारा। कारण की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जनतेची सेवा करायची नाही, तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे, त्यामुळे ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटलला लगेच सील लावावं। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी कैसास असतील, गोसाई मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल एक हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची, महाराष्ट्र शासनाची आहे। तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती, ती जमीन परत घ्यावी, अन्यथा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुढे शासनाच्या तिजोरीत जमा करावे। ज्या देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परवा परत सवलत दिली आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाची जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही। एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पुणे महानगरपालिकेला चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे, आमचं नाव मंगेशकर आहे, तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा, आणि शासनामध्ये यांना धाक दाखवण्याची धमक नाही ही सुद्धा वस्तू। लता दिदींचं नाव विश्वमध्ये आहे, पण लता दिदी ह्या लता दिदी होत्या, त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून मंगेशकर कुटुंब पैसा कमवण्याकरता, धंदा करण्याकरता या ठिकाणी त्यांच्या नावाचा गैरवापर करते। आमचा थेट मान्य देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी एक जमीन दिलेली आहे, त्या जमिनीचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी एका गैरवापर होतोय, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ही जमीन परत घ्यावी ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे। 27 कोटी रुपये टॅक्स टाकलेला आहे। एकीकडे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सर्वसामान्य नागरिकांचा फक्त 3 लाख रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता त्यांच्या घराला किंवा दुकानाला सील मारतायत, आणि इथं 27 कोटी रुपये मात्र पडून असताना किंवा 27 कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली जात नाही, हे सुद्धा दुर्दैव आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही या ठिकाणी प्रतिवादी करून त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू, हा महापालिकेला सुद्धा आमचा इशारा राहील। असं आहे की प्रत्येक हॉस्पिटलला 10% राखीव बेड हे ठेवावे लागतात, त्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व्ह ठेवले जातात। त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात शासनाने यांनी तो जो काही 34 कोटीचा निधी आहे त्याच्यातून गोरगरिबांची सेवा केली जावी, त्या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा तक्ता जाहीर करावा, आणि त्याचबरोबर जे 10% बेड हे सर्वसामान्य नागरिकांना दिले जातात त्याचा काय वापर झाला हे मागच्या 10-20 वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायचा। जी चिल्लर आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत, तर आता मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काही घेतलेलं नाही, त्यांना भीकच हवेत, तर सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जातात चिल्लर दिले ते आम्ही मंगेशकरांना सोपवणार आहोत। अभिषेक पानसे की रिपोर्ट। कहाँ जा रही हो? एम ढोमने ज्वेलर्स से ज्वेलरी लेने। ऐसा क्या है वहाँ? एम ढोमने ज्वेलर्स, जहाँ 22 कैरेट गोल्ड ज्वेलरी की मेकिंग पर मिल रहा है 25% ऑफ, और सिल्वर ज्वेलरी की मेकिंग पर 50% ऑफ, और डायमंड ज्वेलरी 0% मेकिंग चार्जेस पर। ये ऑफर गुड़ी पाड़वा से अक्षय तृतीया तक सीमित। एम ढोमने ज्वेलर्स, प्रतापनगर, नागपुर। एम ढोमने ज्वेलर्स, एम ढोमने ज्वेलर्स। शर्तें लागू।